मित्रांनो, परीक्षा जवळ येते. जशी-जशी परीक्षा जवळ येते, आपल्या मनामध्ये एक प्रत्येक वेळेस प्रश्न निर्माण होत असतो, की खरंच आपला अभ्यास झालाय का? आपण खरंच उजळणी करतोय का? किंवा आपण उजळणी केली पाहिजेल का? बरेचसे विद्यार्थी उजळणी करत असताना पी-वाय-क्यूचा मदत घेत आहेत. पी-वाय-क्यूचे ॲज इट इज प्रश्न पडतील, अशी त्यांची एक आशा असते. परंतु मित्रांनो, 2026 पासून कदाचित पॅटर्न बदलेल. आयोग पी-वाय-क्यूला थोडासा कव्हर करणार नाही, असं मला तरी थोडंसं राज्यसेवेचा पेपर बघितल्यानंतर वाटतंय. त्याच्यामुळं पी-वाय-क्यूच्याच भरोश्यावरती राहू नका. तुम्ही वर्षभरात जो केलेला अभ्यास आहे, तो पुढच्या 12-13 दिवसामध्ये परफेक्टली कंप्लीट करायचा प्रयत्न करा. काय करायचं बघा, साधी सिंपल गोष्ट आहे. एक जे कोर सब्जेक्ट आहेत, जसं पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, जिओग्राफी हे जे कोर सब्जेक्ट आहेत, 4 विषय. ह्या 4 विषयांना त्याचसोबत तुम्हाला हे ठरवून चला, की हे 4 विषय आपल्याला प्रत्येक विषयाला 2-2 दिवस द्यायचे आहेत. म्हणजे 1 विषय 2 दिवस. सोबत आता मध्ये-आधी तुम्ही बोर व्हालच. तर त्या मधल्या काळामध्ये तुम्हाला काय करायचंय, सायन्स घ्यायचंय. मधल्या काळामध्ये काही ठराविक टॉपिक्स त्याच्यावरती तुम्हाला रिवाईज करायचंय पटपट, पटपट. चालू घडामोडी घ्यायचे आणि एक ठराविक टायमिंग ठरवा. त्या टायमिंगला तुम्हाला मॅथेमॅटिक्स रिझनिंगचा अभ्यास करायचा आहे. त्या 10 दिवसामध्ये त्या बेसिक गोष्टी जर फॉलो केल्या, तर डेफिनेटली तुम्हाला थोडंसं टेन्शन कमी येईल. नाहीतर प्रत्येक वेळेस हेच वाटत राहील, की अरे आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक